वेलकम बैक टू चैनल। तो आशा करता हूँ आप सब लोग ठीक हो। चलो तो आज एक मैंने वीकेंड पे जस्ट ट्राई किया है कि मार्केट स्ट्रक्चर मैंने डेमो स्ट्रक्चर मैंने फाइंड करके रखा है मंडे एंट्री प्लान के लिए। बेसिकली अब हम वो मार्केट स्ट्रक्चर देखते हैं। ऐसा कुछ मैंने बहुत बहुत टाइम लिया है आज दिन भर, और आज दिन भर की मेहनत से मैंने किया है। सो गाइज, जस्ट कीप इट वॉच एंड डू इट मंडे। कसं काय मित्रांनो? सोपं आहे, सिंपल आहे, फक्त डिसिप्लिन आणि प्रोसेसला फॉलो करा. तर मित्रांनो, हे मागच्या आठवड्याचं मार्केट आहे आणि याच्यात मी जस्ट फाइंड केलं की स्ट्रक्चर शिफ्ट कुठं होतंय, बॉस कुठं होतोय, आयडिया इन्व्हेस्टमेंट कुठं होते, हायर हाय कुठं क्लोज होतोय, कुठं लोअर लो बनतोय, आणि कुठला एफ ची आय एम पी आहे आणि कुठला नाही आहे, कुठल्या एफ ला मार्केट टच होतंय, रिसेंट हाय ब्रेक करतंय, रिसेंट लो ब्रेक करतंय, ऑर्डर फ्लोला टच होऊन मार्केट रिसेंटमध्ये पडतंय. कधी तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, तुम्ही नुसतं ट्रेडिंग करत असतात आणि जस्ट ट्रेडिंग करून लॉसवर लॉस करत असतात, परंतु तुम्ही कधी हे नसेल केलं मित्रांनो, तुम्ही कधी स्ट्रक्चर नसेल फाइंड केलं, तुम्ही कधी मार्केट बघितलं नसेल, मार्केटचा फ्लो कुठला आहे, मार्केट अप साईड आहे, मार्केट डाऊन साईड आहे, ही कुठलीच गोष्ट तुम्ही फाइंड करून करत नसाल आणि जस्ट मार्केट अप साईड दिसतंय कुठल्याही एफपीजीला, जस्ट एफपीजी बघताय आणि एफपीजीवर आणि ऑर्डर ब्लॉकवर जस्ट तुम्ही एंटर होताय. आत्ता जरा लेटेस्ट रिसेंट म्हणजे एक ब्रेकिंग झालंय सगळीकडे की एफपीजी बघतोय, ऑर्डर ब्लॉक बघतोय आणि जस्ट एंट्री घेतोय. पण मोस्ट आय एम पी एफपीजी आणि मोस्ट आय एम पी ऑर्डर ब्लॉक हा नेमकी कुठला आहे, काय आहे, हे कोणीच डिफाईन करत नाही. आज मित्रांनो मी एक जस्ट नॉर्मल एक स्ट्रक्चर मॅपिंग केली आहे. या स्ट्रक्चर मॅपिंगमध्ये मी जस्ट मंडेसाठी काही एंट्री प्लॅन केली आहे आणि जे मागच्या विकेंडमध्ये झालं या विकेंडमध्ये त्या विकेंडचं पण एक तुम्हाला रिसेंट इन्फॉर्मेशन देतोय की नेमकी मार्केटने कशा प्रकारे मूव्ह केली आहे. तर बघा मित्रांनो, आपण नाही ते हा होता आपला हायर आहे आणि हायर हायर हाय हा डिफाईन होत नव्हता. हायर हाय डिफाईन होण्यासाठी आपल्याला बेसिकली स्पेशल आय डी एम क्रिएट व्हावं लागते आणि आय डी एम आपल्याकडे बनत नव्हतं. मार्केटने जस्ट हायर हाय बनवला आणि मागच्या वीकपासून मार्केट सारखं डाऊनफॉल 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 करत करत मार्केट जस्ट मूव्ह करत आहे डाऊन साईडला. मार्केटने कुठेच आय डी एम क्रिएट केला नाही ना. हा आय डी एम इथे आपण बघू शकतो, जस्ट हा रिसेंट आहे, पण रिसेंट आहेचा हा ब्रेक नाही केला, इथं पण आय डी एम नाही झाला आणि शेवटी मार्केटने एक स्ट्रक्चर क्रिएट केलं पूर्ण वीक जस्ट गॅम्बल करून आणि फायनली एक आय डी एम क्रिएट झालं आणि आय डी एम क्रिएट झाल्यानंतर आपल्याला एक स्ट्रक्चर भेटलं की एक लोअर लो डिफाईंड झाला, हायर हाय डिफाईंड झाला होता, एक लोअर लो डिफाईंड झाला. जस्ट याला आपण बोलू शकतो, ठीक आहे सर, लोअर लो डिफाईन झाला आणि जेव्हा आपल्याला लोअर हाय भेटला, लोअर हाय जेव्हा मार्केटनी आय डी एम ब्रेक केला क्रॉस टू क्रॉस, आय डी एम ब्रेक करून आपल्याला एक भेटला, मग लोअर हाय भेटला आणि तिथे क्रिएट झालं एक चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि आता बेसिकली लोअर हाय कसा आपल्याला भेटला, तर लोअर हाय पण क्रिएट होण्यासाठी आपल्याला मोस्ट आय एम पी इम्पॉर्टंट म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असते. जर ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच झालं नाही तर लोअर हाय कसाच डिफाईन होत नाही. आपण याला कसंच लोअर हाय डिफाईन करू शकत नाही. फर्स्टली आय डी एम डिफाईन झालं, नंतर लोअर हाय डिफाईन झाला आणि चेंज ऑफ कॅरेक्टर बनलं आणि मार्केटने एक डाऊन साईड स्टार्ट केलं आणि मार्केटने आता इथून स्ट्रक्चर शिफ्ट रिटर्न करायला, डाऊन साईड करायला पाहिजे होतं, मार्केटने ते केलं नाही. मार्केटने काय केलं, हा चॉक जस्ट हा पण मोडला आणि एक हायर हाय क्रिएट केला.
हायर हाय क्रिएट ओपन कधी झाला, जेव्हा रिसेंट आयडीएम क्रिएट झाला. आणि रिसेंट आयडीएम हा रिसेंट स्विंग असतो मार्केटचा, आणि त्याद्वारे आपल्याला एक आयडीएम मिळतो. आणि आयडीएम नंतरची एक हा झाला हायर हाय, आणि हा झाला लोअर हाय. सो एक लोअर हाय पण मिळाला आणि एक हायर हाय पण मिळाला. आपल्याला इथं मार्केट स्ट्रक्चर मिळालं, ते झालं चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि हा जो हायर हाय झाला तो बॉस झाला. आता मार्केटनी रिसेंट जस्ट लिक्विडिटी स्वीप केली लोअर हायची, आणि बॉडी क्लोज न केल्यामुळं डायरेक्ट मार्केटने हायर हाय स्वीप केला. आणि हायर हाय स्वीप केल्यामुळं मार्केटनी पुन्हा एकदा एक आयडीएम केलं, आणि हा हायर हाय डिफाईन झाला. आणि आता आपण डिफाईन करतो एक हायर लो, आणि नाही, आपण एक डिफाईन करतोय लोअर लो. आणि जस्ट इथे एक हायर हाय डिफाईन झाल्यानंतर मार्केटनी जे स्ट्रक्चर चेंज केलं होतं अपसाईडचं, ते अपसाईडचं स्ट्रक्चर ब्रेक करून एक डाऊन साईडच्या स्ट्रक्चरला मार्केटने फॉलो केलं, आणि मार्केट स्ट्रक्चर आता डाऊन साईड चाललं. आणि बेसिकली मार्केटने इथं पण तेच केलं की कुठल्याही जस्ट मार्केट अपसाईड स्विंग केला होता, त्या स्विंगला मार्केटने कुठल्याही प्रकारे रिस्पेक्ट नाही केली. जस्ट मार्केट अगेन डाऊन साईड, आणि फायनली तुम्ही तर बघताय, मी इथं एक केलंय, शो केलंय की फायनली इथं आयडीएम झालं. आणि आयडीएम झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काय भेटला, लोअर लो भेटला. लोअर लो भेटल्यानंतर आता आपल्याला डिफाईन करायचं होतं लोअर हाय. लोअर हाय डिफाईन करण्यासाठी आपल्याला पाहिजे नव्हतं परत पुन्हा एकदा ब्रेकअप स्ट्रक्चर. आणि फायनली ते ब्रेकअप स्ट्रक्चर झाला, आणि इथं आपला एक लोअर हाय डिफाईन झाला. हा आपण लोअर हाय म्हणू शकत नाही, कारण की या पूर्ण मॅटरमध्ये हा आपला एक रिसेंट हाय, आणि त्यामुळं हा लोअर हाय डिफाईन झाला. आणि त्यानंतर मार्केटने ब्रेकअप स्ट्रक्चर करून पुन्हा एकदा लोअर हाय कन्फर्म केला. आणि आता आपण लोअर लोची कन्फर्मेशन घेण्यासाठी जस्ट इथं एक फर्स्ट जो स्विंग बनला आहे बॉस नंतर, दोन आयडीएम आहे तिथं, दोन स्विंग झाले आहेत. फर्स्ट आपले आता मार्केट जस्ट मंडेला ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस तुम्ही बघाल की मार्केट जर हा आयडीएम ब्रेक करतंय, आणि हा आयडीएम ज्यावेळेस क्रिएट करतंय, आणि जर इथं मार्केट पुन्हा एक एफयूजी किंवा ऑर्डर ब्लॉक बनवतंय, तर एक बेसिकली आपण एक एंट्री प्लॅन करणार आहोत. इथं मी जस्ट स्टेक्सनी राइट पण केला है कि मंडे एंट्री प्लान। अगर आईडीएम ब्रेक हुआ तो आईडीएम के नीचे जो जो वो भी होगा, उधर से एक स्मॉल एंट्री ट्राई करेंगे, और वो एंट्री भी होगी हमारी जस्ट नॉर्मली ऑर्डर फ्लो पे। ये रहा, मैंने इधर एक ऑर्डर फ्लो भी डिफाइन किया है जो मार्केट में टच नहीं हुआ है। आणि नंतर मित्रांनो, या ऑर्डर फ्लो पासून आपण एक 70 पिपचा असेल आणि जस्ट टार्गेट ठेवणार आहोत लोअर या कमिंग सून ब्रेकअप स्ट्रक्चरचं। आणि हे टार्गेट जवळपास आपलं राहणार आहे 60 पिपचं, 68 पिप आपलं टार्गेट आहे मित्रांनो। आणि इथून आपण जस्ट एक स्मॉल इथं पण एंट्री प्लॅन आहे आपल्याला। इथं जो पण एफपीजी ऑर्डर ओबी बनल ते ओबीवर आपण जस्ट स्मॉल एंट्री प्लॅन करणार आहोत। मंडेसाठी आपण हा चार्ट आखलेला आहे। तुम्ही तो बघताय की नेमकी मार्केट स्ट्रक्चर आपल्याला कुठलं करेक्ट आणि आयडेंटिफाय आहे। मित्रांनो, मी ही एंट्री काय जस्ट प्लॅन केली नाही, पण जस्ट आज मी स्ट्रक्चर मॅपिंग पूर्णपणे ज्यावेळेस अंडरस्टँड केले आणि त्या स्ट्रक्चर मॅपिंगवर एक स्ट्रक्चर क्रिएट केला, आणि त्या क्रिएट केलेल्या स्ट्रक्चरवर जस्ट मी एंट्री तुम्हाला दाखवतो की ही पहिली एंट्री होती मित्रांनो। हे बघा, इथं एक मार्केटने आयडीएम केलं
आणि आयडीएम नंतर जो हाय बनवलाय लोअर हाय, केवळ मार्केटने बॉस न करता जस्ट हा जो ओबी आहे आणि जी एफपीजी आहे, एफपीजीच्या आणि ओबीच्या कंबाईन मार्केटने एक आपल्याला अपसाईड मुवमेंट दिली. जस्ट तुम्ही 20 पिपचा एसेल आणि रिसेंट आपला ओबीचा जो लो होता तिथपर्यंत आणि मिडल पॉईंटपासून जर आपण एंट्री केली असती तर जवळपास जो आपला ऑर्डर फ्लोचा टार्गेट होतं त्या ऑर्डर फ्लोच्या टार्गेटपर्यंत आपण जवळपास 37 पॉईंट आपण जवळपास टार्गेट अचीव केलं असतं. पण मित्रांनो, लाईव्ह मार्केटमध्ये जस्ट आपण जे बघतो ते लवकर शोधण्यासाठी आणि जे आपल्याला लर्न होण्यासाठी कुठलीच अशी गोष्ट नाही की ती लवकर आपल्याला समजते. नॉर्मली आपण जस्ट फाइंड करत असतो एक एफपीजी आणि एक ऑर्डर ब्लॉक आणि एक लिक्विडिटी आणि मार्केट कोणत्या ट्रेंडवर फॉलो चाललंय, अपसाईड चाललंय की डाऊन साईड चाललंय. पण आपण लाईव्ह मार्केटमध्ये कुठला स्ट्रक्चर जस्ट फाइंड न करता डायरेक्ट एंट्री घेतो आणि आपलं वारंवार एसेल करून घेतो. आणि मित्रांनो, एक थोडी सॅड गोष्ट आहे, आपण सॅटरडेला जे आपण 100 चॅलेंज पास करत होतो ते 100 चॅलेंज आपण जस्ट गमावलेलं आहे. आणि ते आपण डिसेबल जस्ट काही माझ्या पर्सनल एंट्रीमुळे मी ते जस्ट फंडेड अकाउंट मी कमवून बसलो आहे. सो काही विषय नाही मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने घेऊ आणि नव्याने ट्राय करू. पण यावेळेस ज्यावेळेस नव्याने घेऊ त्यावेळेस एंट्री प्लॅन हा परफेक्ट आणि आपल्या डिसिप्लिन रूल्सवर आणि प्रोसेसवर कंप्लीट असेल मित्रांनो. मी त्या शुक्रवारी जस्ट रॉंग एंट्री मारून आपला अकाउंट गमावून बसलो आहे. काही नाही मित्रांनो, आत्तापर्यंत असे मी 10 ते 15 अकाउंट गमावलेत आणि प्रत्येक अकाउंटमधून काही ना काही मला शिकायला मिळालं आहे. तुम्ही बघत असताल की सगळे अकाउंट पास करताय, गमावताय. कोणी तुम्हाला फेक दाखवते, कोणी तुम्हाला रिअल दाखवते. पण प्रश्न हाच आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः ते ट्राय करत नाही आणि स्वतः ट्राय करून योग्य पद्धतीने ते ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्ही कसंच ही जी एंट्री आहे ती एंट्री कशीच परफेक्टपणे फाईन आणि या एंट्रीमध्ये तुम्ही थांबू बी शकत नाही मित्रांनो. जवळपास ही एंट्रीला लागली असते पूर्ण दिवसाची एंट्री आहे मित्रांनो. मॉर्निंगपासून तर इव्हिनिंगपर्यंत आहे आणि 30 मिनिटच्या टाईम फ्रेमवर मी हे स्ट्रक्चर फाइंड केलं आहे. आणि मित्रांनो, जसं ही एंट्री आपण इथून ही पकडली, मार्केटनी पुन्हा एकदा आपल्याला आयडीएमच्या एफपीजीवर रिस्पेक्ट केली होती. मार्केटनी पुन्हा एकदा आपल्याला उभीपर्यंत चान्स दिला होता की इथून एंट्री घेऊन आपण जवळपास 20-22 पीप घेऊ शकत होतो, 20-30 पीपचा एसएलवर. आणि जो मेन एंट्री पॉईंट होता आपला तो होता आयडीएमचा. आयडीएम मध्ये आपण जस्ट फर्स्ट ओबी ओबीला टच झालंय आणि टच होऊन 37 पीप गेलंय. आणि जो रिसेंट आपला जो ऑर्डर फ्लो होता आणि मार्केटने पुन्हा ऑर्डर फ्लो मध्ये जो 1 आवरचा एफपीजी होता, 30 मिनिटचा एफपीजी, त्या एफपीजीला आणि 1 आवरच्या एफपीजीला जस्ट रिस्पेक्ट देऊन मार्केटनी बघू शकताय तुम्ही. मार्क्स जस्ट फ्रायडे सॅटरडेची मुवमेंट आहे ही मित्रांनो. आणि ती मुवमेंट जवळपास जर तुम्ही ही मुवमेंट जर कॅप्चर करायला लागलात तर 5 आणि 10 पीपची मुवमेंट ही तुमच्यासाठी केवळ केवळ एक जस्ट नॉर्मल गोष्ट असणार मित्रांनो. तुम्ही बघताय 91 पीपची मुवमेंट झाली. 91 पीप एवढ्या वेळ तुम्ही बसू शकताय का? सिंपल आहे मित्रांनो, सिंपल एकदम सिंपल आहे. तुम्ही बघा मित्रांनो, मार्केट स्ट्रक्चर एकदा डिफाईन करायला शिका. जोपर्यंत तुम्ही मार्केट स्ट्रक्चर डिफाईन करू शकत नाही तोपर्यंत कसंच मार्केटमध्ये टिकू शकत नाही मित्रांनो. माझा पर्सनली एक्सपिरियन्स आहे. हे प्रीमियम
ट्रेडिंग व्यू आहे मित्रांनो, खूप सारे इंडिकेटर आहे, पण इंडिकेटर जस्ट नॉर्मली आणि टेम्पररी वर्क होतं. तुमचं पेशन्स आणि जे इमोशन्स असतं ना, ते इमोशन्स फक्त तुमच्या स्ट्रॅटेजीवरच डिपेंड होतं. आणि इथं तुम्हाला गॅरंटी आहे मित्रांनो, की ऑर्डर फ्लो तुटू शकत नाही. ऑर्डर फ्लोच्या बेसवर आपण जस्ट 100 to 200 कसे पण कॅप्चर करू शकतो. आणि इथं टार्गेट आहे मित्रांनो. जर तुमचा ऑर्डर फ्लोला एक एपीजी आहे आणि एपीजीतून तुम्ही जस्ट 30-40 पिपचा स्टॉप लॉस ठेवून एंट्री प्लॅन करताय लोअर लो साठी, बॉस होण्यासाठी. मार्केट तुमचं डाऊन साईड आहे आणि डाऊन साईड मार्केटमध्ये जर तुम्ही एवढं परफेक्टपणे एंट्रीचं स्ट्रक्चर राखून ही जर एंट्री प्लॅनिंग केली, तर काय राहिलं मित्रांनो तुमच्यासाठी अजून. इझी कॅप्चर करताय ना, इझी मार्केट रीडर होताय तुम्ही. काहीच नाही, तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त मार्केट स्ट्रक्चर शिकायचं आहे मित्रांनो. मार्केट स्ट्रक्चर जर तुम्ही डिफाईन करू शकत नाही, तर नॉर्मल 5-10 पिपसाठी कशाला लढायचं आहे आपल्याला. आपल्याला लढायचं आहे 50 पिपसाठी. आता ही मुवमेंट बघा मित्रांनो, लोअर लो बॉस ब्रेक करून मार्केट गेलंय विकली जो बनला होता चॉक, जो लोअर लो बनला होता ते करण्यासाठी. ही झाली 80 पिपची, जवळपास 800 पिपची मुवमेंट. आणि फायनली मार्केट आता देणार आहे आपल्याला 100 पिपची मुवमेंट, जे 1000 पिपची मुवमेंट. आणि 1000 पिपची मुवमेंट जर मित्रांनो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कॅप्चर करताय, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे अजून. जर तुम्ही 100 पिपची मुवमेंट कॅप्चर करणार आहे, नॉट अ जोक, 100 पिप जस्ट सिम्पल गाईज. याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच जेव्हा बघाल त्यावेळेस काही गोष्टीवर फोकस करा मित्रांनो. हा, मी पण आता नवीनच आहे, मला पण एवढं काही मार्केटमधलं कळत नाही, पण जेवढं मला मार्केटमधलं कळत आहे ना मित्रांनो, रिअलिस्टिक गोष्टीवर लक्ष द्या मित्रांनो. सगळेजण शिकवताय ऑर्डर ब्लॉक, एपीजी, फालुना, डबक्यानं, आयसीटी, एमसीटी, सगळं ठीक आहे, सगळं बरोबर आहे. पण मित्रांनो, तुम्ही आयसीटी शिकताय, एसएमसी शिकताय, सीआरटी शिकताय, पण ते शिकत असताना जस्ट बेसिकली गोष्ट शिकताय मित्रांनो. माझं मी स्वतःच सांगतोय की ज्यावेळेस आम्ही आयसीटी शिकवायला सुरुवात केली, तर जस्ट नॉर्मली एक लिक्विडिटी फाइंड करायला मी शिकलो, एपीजी फाइंड करायला मी शिकलो, ओबी फाइंड करायला शिकलो, सेशन फाइंड करायला शिकलो, परत स्विंग हाय, स्विंग लोच, सपोर्ट रेजिस्टन्स आखून घेतलं, सगळं काही शिकलो मित्रांनो. पण हे जस्ट नॉर्मल होतं, वर शिकलो मॅम मित्रांनो. डीपली कधीच गेलो नाही मित्रांनो याच्यात आम्ही. मी स्वतः सांगतो मित्रांनो. आणि ज्यावेळेस नंतर मी एसएमसी बघितली, आणि एसएमसी आणि आयसीटीत काय वेगळं काही नाही, सेम आहे, फक्त तुम्ही त्याच्यात डीपमध्ये गेलं पाहिजे. जर तुम्ही डीपमध्येच जात नाही, तर आयसीटी आणि एसएमसी शिकून नेमकी करताय काय. हा, तुम्ही एक यूट्यूबरला बघणार आहेत आणि एक यूट्यूबरला बघून रोज 100 पिपची मुवमेंट कॅप्चर करणार आहेत, पण ज्यावेळेस रिअल लाईफमध्ये गोष्ट येते त्यावेळेस मित्रांनो, तुम्ही रिअल लाईफमध्ये 100 पिप अचीव करणारे नसतात, तर 100 पिप लॉस करणारे असतात. हा, मी पण एक वेळ होती त्यावेळेस यूट्यूबरला बघायचो, सगळं काही त्यांना बघून एंट्री करायचं. पण जेव्हा मार्केटमध्ये मी टाईम माझा दिला, मार्केटला टाईम दिल्यानंतर जे आज मी तुमच्या पुढं स्ट्रक्चर मॅपिंग केली, स्ट्रक्चर मॅपिंगवर जर तुम्ही डोळे झाकून जर एंट्री मारली ना, तरी काय विषय नाही मित्रांनो. आणि या स्ट्रक्चर मॅपिंगवर माझा स्वतःचा आज ट्रस्ट आलाय, कारण की मी याच्यावर बॅक टू बॅक टीपी घेतलेले आहेत. काही असे लॉसेस असतील की ते फक्त मी माझ्या स्वतःच्या चुकीमुळे घेतले असतील, पण मित्रांनो जे एक मोठं मुवमेंट असते 400-500 पिप्स, ती मित्रांनो मी जसं स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिकलोय तसं मी खूप वेळा कॅप्चर केली आहे.
तसं मित्रांनो मी पण तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करेल की स्ट्रक्चर मॅप करणारे व्हा. जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग करणारे होताल तेव्हा तुम्ही मार्केट मॅप करणारे बनताल. नाहीतर जर तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंगच येत नाही तर तुम्ही मार्केट कसं मॅप करणार, तुमचा पोर्टफोलिओ कसा मॅप करणार, तुमचं प्रॉफिट कसं होल्ड करणार. जर तुम्ही एका मिनिटातल्या 30 सेकंडमध्ये एंट्रीतून बाजूला होत आहे बिग लॉटनी, तर तुम्ही कुठल्या प्रकारे ट्रेडर म्हणायचे लायकीचे आहात. रिअल फॅक्ट आहे मित्रांनो. दिवसभर एंट्रीमध्ये बसा. आठ आठवड्यातले 4-5 दिवस सारखा ट्रेड करू नका मित्रांनो. आठवड्यातून एकच ट्रेड करा. पण आठवड्याचे रोजचे जे दिवस आहेत 4-5, त्या 5 दिवसापैकी रोज 100 पीप धरून आठवड्याचा एकच डे असा गेला पाहिजे मित्रांनो की तो डायरेक्ट तुमचा प्रॉफिटच्या डबल टिबल असला पाहिजे डायरेक्ट. तुम्ही नवीन येता आणि तुम्ही नवीन बघता आणि तुम्हाला थोडं अवघड जाईल. कधी सिंपल जाईल, कधी कळायचंच नाही. पण मित्रांनो एकदा जर याच्यात या बेसिक गोष्टीवर जर तुम्ही फोकस केलं, मार्केट स्ट्रक्चरवर फोकस केलं, मार्केट स्ट्रक्चरमध्ये कुठला एफ पी जी आय एम पी आहे, कुठलं ऑर्डर ब्लॉक आय एम पी, कुठला ऑर्डर फ्लो चालणार आहे तो आय एम पी आहे, हे ज्या वेळेस तुम्ही ज्या टायमिंगला जस्ट डिफाईन करायचं शिकताल त्या दिवशी तुम्हाला कोणताही यूट्यूबर लाईव्ह जाऊन बघायची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या ट्रस्टवर ही एंट्री घेतलेली असणार आणि त्या एंट्रीमध्ये तुम्ही जस्ट बघत राहणार की आपला टी पी कमिंग सून आहे. जसं इथं आहे कमिंग सून आहे बॉस, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आणि ही जी एंट्री प्लॅन केली मित्रांनो जी ऑर्डर फ्लोअर आहे. मंडेला मार्केट इथं ओपन होतंय, आय डी एम करतंय, आय डी एम करून जो ऑर्डर ए पी जी बनतोय आणि त्या ए पी जीला आपण एक बाय साईड एंट्री करतोय. तर इथं बघताय तुम्ही हा एक ए पी जी आहे, हा एक ए पी जी आहे. तर हे जे मधले ए पी जी आहेत ते मॅटर नाही करत मित्रांनो. इथं मॅटर फक्त काहीच गोष्टी करतात. आता इथं पण ए पी जी आहेत, पण इथे ए पी जी असून इथं ना ऑर्डर ब्लॉक आहे ना ऑर्डर फ्लो आहे. आणि इथं बघू शकताय की तुम्ही एक स्विंग बनलाय आणि हा रिसेंट स्विंग हा आपला ऑर्डर फ्लो आहे. आणि या ऑर्डर फ्लोला मार्केट येणार आणि ऑर्डर फ्लोमध्ये असलेला 30 मिनिट्स ए पी जीवर मार्केट टच होऊन आपण एंट्री प्लॅन केली. तर मंडेला मी तुम्हाला ह्या एंट्रीचा व्हिडिओ पण बनवून टाकेल. तसा बी काय विषय नाही की जस्ट मी डिफाईन केला आणि तो निघून गेला आणि ते वर्कच नाही झालं. ते वर्क पण होईल मित्रांनो आणि आपल्या प्रोसेसला फॉलो पण होईल. फक्त आपल्या प्रोसेसवर ट्रस्ट ठेवा. जर आपल्या प्रोसेसवर आपल्याला ट्रस्ट नाही तर आपण कुठंतरी चुकतोय. ती चुकी जस्ट फाइंड आउट करून तुम्ही मार्केटमध्ये एंटर व्हा. काय विषय नाही मित्रांनो, सोपं आहे. शिकाल तर सगळं सोपं आहे. तुमच्यासाठी एक अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हे 5%ची वेबसाईट प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला जर फ्रीमध्ये ट्रेडिंग करायचे असेल, इथं बघताय मित्रांनो तुम्ही लॉग इन पेज आहे. हा माझा जर्नीचा फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे की याच्यामध्ये मी फर्स्ट फंडेड अकाउंट घेतलं होतं. हे बघा इथे कंटेस्टमध्ये जर गेला ना, इथं वीकली आपल्याला एक कंटेस्ट आहे की आपण वीकली त्यात जॉईंट होऊ शकतो आणि जॉईन होऊन आपल्याला 60K 20K आणि 5Kचा अकाउंट मिळू शकते. याच्यात पण बेसिक काही गोष्टी आहेत. आता सध्याच्याला हे एक कंटेस्ट चालू आहे लाईव्हमध्ये आणि अपकमिंग येत आहे 2 तारखेला. नक्कीच ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघाल त्यावेळेस तुमच्याकडं फंड नसेल, मनीचा काही प्रॉब्लेम असेल, काय विषय नाही मित्रांनो, नेवर गिव्ह अप. जस्ट
फ्रीमध्ये आहे मित्रांनो. जर अकाउंट पास करताय, अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारचे रूल्स नाही, जस्ट हां, एवढाच एक रूल आहे की डेली लॉस कम तो डेली लॉस पण मी जस्ट माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो की डेली लॉस पण त्याच्यात काही एवढा डिफाईन होत नाही आहे. बस मोस्टली आय एम पी फक्त एकच आहे की वन टाईम वनच एंट्री चालते आहे. पण तुम्ही जर एक डेमो ट्रेड आणि डेमो ट्रेडर बनण्यासाठी शिकत असाल तर हे खूप चांगलं आहे मित्रांनो. फ्रीमध्ये आहे, जस्ट साइन अप करा, कंटेस्टमध्ये जाऊन येणाऱ्या कंटेस्टला साइन अप करून जॉईन व्हा. वन सेकंड कंटेस्ट ॲट अ टाइम, म्हणजे एका टायमाला आपण एकच कंटेस्टमध्ये भाग घेऊ शकतो, पार्टिसिपेट करू शकतो मित्रांनो. काय विषय नाही, मागचे आहेत मित्रांनो. याच्यात इतके भयंकर ट्रेडर आहेत की ते फक्त 6 दिवसात $10,000 ते $15,000 प्रॉफिट करतायत आणि जिंकतायत. जवळपास 60Kचा अकाउंट, 20Kचा अकाउंट, फर्स्ट सेकंड आणि थर्ड प्राईजमध्ये आणि 100पर्यंत प्राईज आहेत. 5 याच्यात आपण बघूया डॅशबोर्डला गेल्यानंतर. हे बघताय मित्रांनो तुम्ही 60K मध्ये आपल्याला हायस्टेकचं अकाउंट भेटतंय आणि हे 60Kचं अकाउंट आपल्याला डायरेक्ट डॅशबोर्ड आपल्या ओव्हरव्ह्यूमध्ये शो होऊन आपण त्या अकाउंट पास करून ते रिअल आपल्याला कुठल्याही प्रकारची फी न देता मिळतंय मित्रांनो. बघताय तुम्ही इथं 20,000 पार्टिसिपेंट पैकी 14,000 पार्टिसिपेंट जवळपास झाले होते आणि फर्स्ट पार्टिसिपेंट आपलाच आहे, इंडियाचा मित्रांनो. अभिमान आहे आपल्याला की आपला ट्रेडर, आपल्या देशाचा ट्रेडर पैसे कमवतोय आणि फर्स्ट नंबरला येतोय. काही विषय नाही मित्रांनो. तुम्ही करू शकता इथे, जस्ट जॉईन इन करायचं, साइन इन करून. मी पण केलं होतं मित्रांनो, पण मी या वीकमध्ये ट्रेडच नाही केलं. मला पर्सनल प्रॉब्लेममुळे मी काय मार्केटमध्ये स्ट्रक्चर बघितलं नाही आणि ॲटलास फंडेडचं मी अकाउंट पास करत असल्यामुळे इकडे काही लक्षच दिलं नाही. काय विषय नाही मित्रांनो. तुम्हाला जर फ्रीमध्ये ट्रेडिंग करायची असली तर हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. याच्यावर कुठल्याही प्रकारचे रूल नाही, फक्त टार्गेट अनलिमिटेड आहे. डेली लॉस 5%, मॅक्झिमम लॉस 10%. नो न्यू स्ट्रीट फुल्ली अलाउड आहे. इथं कुठल्याही प्रकारचं कन्क्लुजन नाही की तुम्ही हे नाही करू शकत, हे नाही करू शकत. आणि हे सोडून जर तुम्ही यांचा फॉर्म जरी बाय केला तरी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला रूल वगैरे काय बाकी नाही. फक्त जस्ट प्रॉफिटेबल 3 days कन्सिस्टन्सी करायचं आहे आणि बाकीचं कुठलाही प्रॉब्लेम नाही. पेआउटसाठी आहे ना, ट्रेडिंगसाठी आहे. आहे मित्रांनो. चालतंय, ठीक आहे मित्रांनो. याच्यात मी जवळपास 10 ते 15 अकाउंट क्लोज केले. कुठलंच अकाउंट पास नाही केलं मित्रांनो. मी पण तुमच्यासारखा न्यू बिगिनर आहे. नवीन अकाउंट जस्ट पासच करतोय. आत्ता नवीन जस्ट मी काही गोष्टी शिकतोय आणि काही गोष्टीतून माझं जी ट्रेडिंग जर्नी, त्या ट्रेडिंग जर्नीला मी कंटिन्यू करतोय. खूप सारे वीक पॉईंट आले मित्रांनो, पण त्या वीक पॉईंटमधून जसं जसं तुम्ही शिकत जाताल तसं तसं तुम्ही वर येत जाता मित्रांनो. हार नाही मानायचे आपल्याला. आता आपण ठरवलंच ट्रेडर बनायचं आहे, फंडेड अकाउंट पास करायचं आहे. तर फंडेड अकाउंट पास काय असं नॉर्मली होत नाही. कोणी पण आलं फंडेड अकाउंट पास केलं मित्रांनो, 100रातलं 1% मित्रांनो फंडेड अकाउंट पास करतोय. तुम्ही बघत असताल कित्येक जण तरी फंडेड अकाउंट पास करायच्या वाट मागा लागलेत. फंडेड अकाउंट पास करणं सोपं नाही मित्रांनो. सोपं असतं तर मी आत्तापर्यंत 100K, 200K, 500Kच्या अकाउंटला जम्प केलं असतं. मी पण तुमच्यासारखा बिगिनर आहे. काही गोष्टी स्ट्रक्चर मार्केट बघून शिकतोय न्यू न्यू. जस्ट लवकरच तुमच्यासाठी मी काहीतरी असं स्पेशल घेऊन येईल की तुम्ही रॉंग साईडला न जाता तर राईट साईडला जावं. बाकी काय आपल्या याच्यातून पाठीमागचा दिसत नाही मित्रांनो. फक्त तुम्ही एक गुड वेला जाल हीच आपली ट्रेडिंग जर्नीची प्रोसेस आहे.
जे काय मी तुम्हाला बोललो आहे त्याच्यात काय कोणाला कमीपणा जादापणा ठरवायचा काही विषय नाही. फक्त मित्रांनो तुम्हाला एकच सांगतोय, स्ट्रक्चर मॅपिंग करणारे व्हा तर प्रॉफिट मेकिंग करणारे होता. जर स्ट्रक्चर मॅपिंग करणारे नाही झालात तर तुम्ही 2-3 वर्ष जरी घासले तरी शेवटी त्याच ठिकाणी राहताल की आय सी टी फॉलो करताल, ऑर्डर ब्लॉक फॉलो करताल, चार्ट पॅटर्न कुठल्याही प्रकारे फॉलो होत नाही मित्रांनो. सगळा गॅबलिंग धिंगाणा आहे. अशी यूट्यूबर शोधा जे तुमच्यासाठी फायद्याचे असतील, ना केवळ तोट्याचे. तुम्ही लाईव्ह तर कसे पण त्यांच्या अकाउंटवर जाऊन ट्रेड घेताल, पण तो लाईव्ह ट्रेड तुमच्या लाईव्ह लाईफमध्ये कधी जर घेतला आणि त्याच्यावर तुमचा जर त्या प्रोसेसवर ट्रस्ट नाही राहत आणि तुम्ही जस्ट मिनिटमध्ये त्या एंट्रीतून बाहेर होताय तर तुम्ही कसल्या प्रकारचे ट्रेडर आहात मित्रांनो. जर तुम्ही टिकूच शकत नाही, 2-3 तास बसूच शकत नाही एका एंट्रीवर, तर मित्रांनो अक्षरशः मी मॉर्निंग टू इव्हनिंग पर्यंत बसलेलो आहे मित्रांनो. 400 ते 500 पिपची मुवमेंट मी एका एका डेला कॅप्चर केलेली आहे. असं नाही की जस्ट झालं आणि कुठल्याही प्रकारे एंट्री मारली बाय साईडला आणि सेल साईडला अंदाजे गॅम्बलिंग करून. नाही मित्रांनो, तुम्ही बघाल तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ माझ्या मार्केटच्या स्ट्रक्चरचे मी तुम्हाला लवकरात लवकर टाकत जाईल. जसं जसं आपल्याला आता नवीन नवीन शिकायला मिळते मित्रांनो, तुमच्यापर्यंत मी एक पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह घेऊन येण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. चला मित्रांनो, खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. अकाउंट तर आपण गमावलं आहे ॲटलस 100चं. काही विषय नाही, नवं घेऊया. आपला भाऊ आपल्यासोबत आहे. भाऊवाला अकाउंट नवं घ्यायचं तर नवं घेऊया. केवळ भाऊवाला काय नाही विषय. बघा मित्रांनो, ब्रिज झालेला आहे. पहिला अकाउंट आपण पास केलं होतं 10,000 केचं. जस्ट $900 आपण याच्यात प्रॉफिट केलं होतं. बघू शकताय तुम्ही याच्यात हा जो बेस्ट ट्रेड दिसतोय मित्रांनो, हा बेस्ट ट्रेड 0.20च्या लॉटनी 250 पिपचा कॅप्चर केलेला आहे मित्रांनो. केवळ फक्त 2 तासात, 2 hours रिमेनिंग जस्ट. आणि फर्स्ट फेज आपण पास करून क्लिअर केली होती आणि सेकंड फेजवर गेलो होतो. पण सेकंड फेज आपण गॅम्बलिंग केल्यामुळं जस्ट डाऊनफॉल आणि डाऊनफॉल. अकाउंट ब्रिज केलं काही विषय नाही मित्रांनो. नवीन घेऊ पुन्हा एकदा आणि नव्याने पुन्हा सुरुवात करू आणि पुन्हा जिंकू. तुमच्यासाठी मी लवकरच एक फंडेड चॅलेंजचा व्हिडिओ पुन्हा एकदा स्टार्ट जर्नी माझी घेऊन येईल. तोपर्यंत आपण बाकीच्या प्रोसेसवर व्हिडिओ बनवून टाकेल. काही विषय नाही मित्रांनो. बघू शकताय खूप दिवस टिकवलं मित्रांनो अकाउंट, पण प्रोसेसला माझ्या पर्सनल माइंडने मला ते प्रोसेसला मी फॉलो न केल्यामुळं ते अकाउंट गमावले मित्रांनो. प्रोसेसला फॉलो केलं असतं तर मित्रांनो हे पण आपण अकाउंट अचीव करून रिअल फंडिंगला आपण स्टार्ट करणार होतो. काय नाही मित्रांनो, माझ्या 6 महिन्याच्या एक्सपिरियन्समध्ये मी जवळपास 10 ते 15 फंडेड अकाउंट यूज केलेत. आणि हा पहिलं फंडेड अकाउंट होतं की त्याच्यात मी फर्स्ट फेज क्लिअर करून सेकंड फेजला गेलो आहे. फायनली आता फर्स्ट फेज क्लिअर करून सेकंड फेजला गेल्यानंतर पण सेकंड फेज यूज केले. काही विषय नाही, पुन्हा एकदा न्यू आपण स्टार्ट करणार आहोत. लवकरच एक ॲटलिस्ट 100चं पुन्हा एकदा अकाउंट घेऊन पुन्हा आपली जर्नी स्टार्ट करूया. तुम्ही पण मित्रांनो प्रोसेसवर फॉलो करा. डेली प्रॉफिटेबल होण्यासाठी कधीही ट्रेड करू नका. डेली प्रॉफिटेबल होण्यासाठी जर ट्रेड कराल तर
तुम्ही कधीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकणार नाही मित्र. मार्केट रोज एंट्री खूप मोठे देतं, काही विषय नाही, पण रोज एंट्री तुम्हाला फाइंड आणि क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडे काही बेसिक गोष्टी असल्या पाहिजेत, आणि त्या जर गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही मार्केटमध्ये कसे टिकू शकणार नाही मित्रांनो. डाऊन ट्रेंड मार्केट आहे, मार्केट पुन्हा आपल्या स्ट्रक्चरला रिस्पेक्ट देणार आणि खाली जाणार मित्रांनो. काही विषय नाही, मंडेला मिळूया. आजसाठी खूप झालंय. पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो की मी एवढं खूप सारं काही तुमच्यापुढे बोललोय. तुम्ही बघताल, हसताल, शेवटपर्यंत कोणी बघेल का माहीत पण नाही. पण भाऊ बोलला नवीन अकाउंट घ्यायचं, नवीन अकाउंट घ्यायचं. थँक्यू मित्रांनो. जरूर हा व्हिडिओ पहा. तुमच्यासाठी मी पॉझिटिव्ह गोष्टी लवकरच घेऊन येईल. चला मित्रांनो, येतो. धन्यवाद मित्रांनो.